उन्हाळ्यामध्ये ना या 2 वस्तू खाल्ल्याच पाहिजेत. त्यानं आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तर त्याआधी ना इथं संध्याकाळ झालेली आणि माझ्या लेकीला चहाची चटक लागलेली. तर चला म्हटलं तिला तिच्यासाठी चहा देऊया आणि कितीही आपण टाळलो तरी पण काय लहान मुलं ऐकत नाहीत. त्यांना कधीतरी हा हवाच असतो. मी काय दोघींना रोज-रोज असा चहा देत नाही. कधीतरी आठवड्यातून एकदा त्यांना हवा असतो म्हणून देत असते. तर मी इथं आहोनं सांगितलेलं दही लावायसाठी नाही छोटंसं मातीचं भांडं घेऊन या. तर इतकं मोठं भांडं आणलेत. तर राहू दे म्हटलं आणि त्याच्यातच लावून घेतलं. तर थोडंसं कोमट दूध घातलं. त्याच्या आधी ना थोडंसं विरजण घालायसाठी दही लावून घेतलं आणि दही थोडंसं कमी होतं विरजणाला म्हणून त्या भांड्यात घुसवून घ्यायचं म्हटलं तर इथं डबल लागलं. तर तेही पुसून घ्यावं लागलं. तर इथं पुसून वगैरे घेतलं. नंतरनं चहा घेतला आणि आता कसं उकाडा चालू झाला आहे, उष्णता वाढली तर त्यामुळं ना नाचणेही महत्त्वाचे असतात. तर माझं नाचण्याचं पीठ संपलेलं होतं. त्याचंच मला दळप करायचं होतं आणि एवढेच नाचणे होते. हे सगळेच मला दळून आणायचे होते. तर तेही व्यवस्थित असे निवडून घेतले आणि तेही दळायला देऊन आले आणि रात्रीचा स्वयंपाकही करायचा होता. स्वयंपाक वगैरे केला, जेवण झालं, सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं आणि नंतरनं मला या 2 वस्तू भिजत घालायच्या होत्या. ज्या उष्णतेमध्ये खाल्लेल्या आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्या म्हणजे सब्जा सीड आणि गोंदकतिरा. हे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. तर ह्याची उद्या मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच मी कशामध्ये ते वापरणार आहे. तर चला इथंच एंड करते. नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मंडळी.